तर मुंबई हायकोर्टानं मुंबईला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांना आवरा असं सांगितल्यानंतर आता विखे पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. आतापर्यंत संयम पाळला, पण कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई करावी लागेल असं विखे पाटील म्हणाले. त्यांचे मार्ग शांततेने त्यांचं आंदोलन आझाद मैदान सुरू आहे. परंतु जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. उच्च न्यायालयाने जे आता निष्कर्ष नोंदवलेले आहेत, तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता ती याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता ज्यांनी त्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत, ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरलबरोबर, आणि त्याचा मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप देता येईल. असं दुसरीकडे ज्या